मित्रांनो, ज्या बापाने आपल्या मुलीला लहानची मोठी करण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, तिच्या शिक्षणासाठी दिवस रात्र घाम गाळला, त्याच मुलीने जेव्हा उच्च शिक्षित होऊन मोठ्या श्रीमंत घरात लग्न झाल्यावर आपल्याच म्हातारपणीच्या वृद्ध बापाला बोज मानून वृद्धाश्रमात हकलून दिले. पण जेव्हा त्या म्हाताऱ्या बापाच्या हातात एक अशी फाईल आणि एक सरकारी हुकूम समोर आला, ज्यामुळे त्या अहंकारी मुलीचे आणि तिचे श्रीमंत सासऱ्याचे लोकांचे घांबे दणाणले. काय घडले त्या दिवशी आणि त्या 65 वर्षाच्या निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने असा कोणता ऐतिहासिक निर्णय घेतला, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्रातील एका मध्यमवर्गीय शहरात रघुनाथराव नावाचे एक अत्यंत साधे, प्रामाणिक आणि स्वाभिमानी व्यक्ती राहत होते. रघुनाथराव हे सरकारी महसूल विभागात रिव्हेन्यू डिपार्टमेंट एक वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. नोकरीत अत्यंत प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी कधीही लाच घेतली नाही किंवा गैरमार्गाने पैसा कमावला नाही. जो काही पगार मिळायचा त्यातच ते आपले कुटुंब चालवायचे. पत्नी रघुनाथरावांची पत्नी त्यांच्या मुलीच्या लहानपणीच आजाराने वारली होती. मुलीचे नाव होते स्नेहा. पत्नीच्या निधनानंतर रघुनाथरावांनी दुसरे लग्न केले नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्नेहाच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी वाहिले. सकाळी उठून स्नेहासाठी डबा बनवण्यापासून ते रात्री तिचा अभ्यास घेण्यापर्यंत सर्व कामे रघुनाथराव स्वतः करायचे. स्नेहा अभ्यासात हुशार होती. तिची प्रत्येक इच्छा रघुनाथरावांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून पूर्ण केली. स्नेहाने मोठे कॉलेजमध्ये शिकून मॅनेजमेंटची पदवी घेतली. रघुनाथरावांचे नेहमी एकच स्वप्न होते की आपल्या मुलीला कधीही कोणासमोर हात पसरावे लागू नयेत. तिने स्वाभिमानाने जगावे. स्नेहाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रघुनाथरावांनी तिच्यासाठी एक खूप मोठ्या आणि श्रीमंत उद्योगपतीच्या घरातून आलेल्या लग्नाचे स्थळ मुलगा विक्रम हा एका मोठ्या कंपनीचा मालक होता. लग्नाच्या वेळी रघुनाथरावांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण पुंजी, पीएफचे पैसे आणि सर्व साचवलेली बचत लावून स्नेहाचे लग्न थाटामाटात लावून दिले. लग्नानंतर स्नेहा एका मोठ्या आलिशान बंगल्यात राहू लागली. तिच्या सासरचे लोक खूप श्रीमंत होते, पण त्यांच्या मनात गरिबांबद्दल आणि साध्या राहणीमानाबद्दल तुच्छता होती. हळूहळू स्नेहावरही तिच्या सासऱ्यांच्या श्रीमंतीचा प्रभाव पडू लागला. तिला तिच्या साध्या निवृत्त सरकारी अधिकारी असलेल्या बापाचा आणि त्यांच्या साध्या कपड्यांचा कंटाळा येऊ लागला. त्या दरम्यान रघुनाथराव सरकारी नोकरीतून निवृत्त रिटायर झाले. वय झाल्यामुळे त्यांना विसरभोळेपणा आणि थोडा शारीरिक अशक्तपणा येऊ लागला. तरीही मुलीच्या प्रेमापोटी ते महिन्यातून एकदा तरी तिच्या बंगल्यावर तिला भेटायला जायचे. पण स्नेहाच्या सासऱ्याच्या लोकांना रघुनाथरावांचे तिथे येणे अजिबात आवडायचे नाही. एकदा रघुनाथराव नेहमीप्रमाणे साध्या कपड्यात, हातात सरकारी निवृत्त वेतनाची फाईल आणि स्नेहाच्या आवडीचे खाऊ घेऊन तिच्या बंगल्यावर गेले. तिथे स्नेहाच्या नवऱ्याचे श्रीमंत व्यावसायिक मित्र आलेले होते. रघुनाथरावांना पाहताच स्नेहाच्या नवऱ्याने विक्रमने नाक मुरडले. स्नेहा धावत बाहेर आली आणि तिने बापाला हॉलमध्ये न नेता थेट बाजूला ओढले. बाबा, तुम्ही दरवेळी असे साध्या कपड्यात आणि या गंजलेल्या फाईल घेऊन इथे का येता? माझ्या सासू सासऱ्यांना आणि विक्रमच्या मित्रांना तुमचे इथे येणे अजिबात आवडत नाही. माझी श्रीमंत वर्तुळात इज्जत जाते. स्नेहा रागाने ओरडली. रघुनाथरावांच्या डोळ्यात पाणी आले. बाळा स्नेहा, मी फक्त तुला पाहायला आलो होतो. मला तुझी काळजी वाटते म्हणून. मला तुमच्या काळजीची गरज नाही. तुम्ही आता म्हातारे झाला आहात. घरात बसून राहा. स्नेहाने बापाच्या हातातला खाऊचा डबा बाजूला फेकला आणि त्यांना गाडीत बसवून परत पाठवून दिले. काही दिवसानंतर स्नेहाच्या सासऱ्यांना समजले की रघुनाथरावांच्या नावावर शहराच्या मोक्याच्या ठिकाणी एक जुना पण अत्यंत मौल्यवान प्लॉट जमीन आहे. त्या जमिनीची किंमत आजच्या काळात करोडो रुपयांची होती.
स्नेहा आणि तिच्या नवऱ्याने ठरवले की ती जमीन आपल्याला नावावर करून घ्यायची आणि रघुनाथरावांना कायमचे बाजूला करायचे. एका रविवारी स्नेहा आणि विक्रम रघुनाथरावांच्या घरी गेले. त्यांनी गोड बोलून रघुनाथरावांना सांगितले, बाबा, तुमचे वय झाले आहे. तुम्ही या जुन्या घरात एकटे कसे राहणार? तुम्ही आमच्यासोबत बंगल्यावर चला. रघुनाथरावांना वाटले की मुलीचे मन बदलले आहे. ते आनंदाने आपल्या आठवणीची जुनी फाईल आणि कपड्यांची बॅग घेऊन त्यांच्यासोबत निघाले. पण विक्रमची गाडी बंगल्याकडे न जाता शहराच्या बाहेर एका निर्जन भागात असलेले वृद्धाश्रमाच्या इमारतीसमोर जाऊन थांबली. रघुनाथरावांनी बाहेर पाहिले. समोर वृद्धाश्रमाचा मोठा बोर्ड लावलेला होता. स्नेहा, हे काय आहे बाळा? आपण इथे का आलो आहोत? रघुनाथरावांनी थरथरत्या आवाजात विचारले. स्नेहा गाडीतून खाली उतरली आणि तिने बापाची बॅग खाली फेकली. बाबा, आमच्या बंगल्यावर तुमच्यासाठी जागा नाही. तुम्ही इथेच राहणार आहात. आणि हो, त्या जमिनीच्या कागदपत्रावर सही करा, म्हणजे मी तुम्हाला इथे दर महिन्याला खर्च पाठवत जाईन. रघुनाथरावांचा विश्वासच बसत नव्हता. ज्या मुलीसाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावले, तीच मुलगी आज त्यांना 5 लाख रुपयांच्या जमिनीच्या लालचेपोटी वृद्धाश्रमात ढकलत होती. रघुनाथरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूच्या मागे एक निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांचा स्वाभिमान जागा झाला होता. त्यांनी जमिनीवर पडलेली आपली जुनी काळी फाईल उचलली. ती फाईल साधीसुधी नव्हती. ती भारत सरकारच्या महसूल मंत्रालयाची आणि उच्चस्तरीय तपास पथकाची अधिकृत फाईल होती. रघुनाथराव सरळ उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा हतबलपणा गायब झाला होता. त्यांनी स्नेहाकडे पाहिले आणि अत्यंत शांत, करारी आवाजात म्हटले, स्नेहा, मला वाटले होते की माझी मुलगी जरी श्रीमंत घरात गेली असो तरी तिच्यातील संस्कार जिवंत असतील. पण तू पैशासाठी स्वतःच्या बापाचा सौदा केलास. रघुनाथरावांनी फाईल उघडली. तुला वाटत होतं ना की मी फक्त एक साधा निवृत्त कर्मचारी आहे? स्नेहा, मी सरकारी नोकरीतून निवृत्त झालो असलो तरी सरकारचे विशेष महसूल सल्लागार म्हणून आजही माझे अधिकार कायम आहेत. आणि ज्या जमिनीचा तू आणि तुझा नवरा माज दाखवत आहात ना, त्या तुमच्या संपूर्ण बंगल्याची आणि कंपनीची फाईल गेल्या 3 महिन्यापासून माझ्या या हातात आहे. हे ऐकताच विक्रम आणि स्नेहाचे चेहरे पांढरे पडले. रघुनाथरावांनी फाईल दाखवत स्पष्ट सांगितले, तुझ्या नवऱ्याने आणि सासऱ्यांनी ज्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून तो बंगला आणि कंपनी उभारली आहे, त्याची अंतिम सही करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी ही फाईल माझ्याकडे पाठवली होती. मी फक्त तुझ्या संसाराचा विचार करून आजपर्यंत सही रोखून धरली होती. रघुनाथरावांनी खिशातून पेन काढला आणि त्या फाईलवर एका क्षणात अतिक्रमण रद्द, सरकारी जप्तीचा आदेश असा शिक्का मारून सही केली. आता या क्षणापासून तुमचा तो बेकायदेशीर बंगला आणि ती कंपनी सरकार जमा होत आहे. रघुनाथरावांचा आवाज सिंहासारखा घुमला. दुसऱ्याच दिवशी सकाळी पोलीस बंदोबस्तासह सरकारी अधिकारी विक्रमच्या बंगल्यावर पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मालमत्ता जप्त करून सील ठोकल्या. विक्रम आणि स्नेहा रस्त्यावर आले. ज्या पैशाचा आणि श्रीमंतीचा माज दाखवून स्नेहाने बापाला वृद्धाश्रमात पाठवण्याचा प्रयत्न केला होता, तोच पैसा आणि तीच श्रीमंती एका रात्रीत धुळीला मिळाली होती. स्नेहा रडत रडत रघुनाथरावांच्या पाया पडायला आली. बाबा, मला माफ करा, मी चुकले. पण रघुनाथरावांनी आपले पाय मागे घेतले. स्नेहा, बाप म्हणून मी तुला सर्व काही दिले, पण एक अधिकारी म्हणून मी अन्यायाला साथ देऊ शकत नाही. आता तुला समजेल की स्वाभिमानाने जगणे काय असते. रघुनाथरावांनी ती सर्व संपत्ती एका अनाथ आश्रमाला आणि गरिबांच्या शिक्षणासाठी दान केली आणि स्वतः एका साध्या घरात स्वाभिमानाने राहू लागले. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते
की आई वडिलांचे स्थान जगात सर्वोपरी आहे. संपत्ती आणि पद आज आहे तर उद्या नाहीसे होईल, पण आई वडिलांचे दुखावलेले मन आणि त्यांचे शाप माणसाला कधीही सुखाने जगू देत नाहीत. तुम्हाला या स्वाभिमानी बापाचा हा निर्णय कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.